हमारे दुकान में रखते हैं लक्ष्मी की फोटो, रखते हैं क्या नहीं? दुकान में जहाँ भी अपना बिजनेस चलता है वहां रखते हैं। भाई वो तो खुद के लिए अगरबत्ती नहीं ला सकती भाई, वो एक बिजनेस है। बिजनेस कैसा है? फोटो बिकत मिलती है, पैसे से मिलती है ना, फ्री में आती है क्या? फ्री में नहीं आती है, वो भी पैसे से आती है, उसको बोलते हैं लक्ष्मी। तो क्या बोला गया है? जय लक्ष्मी माता भक्त जनों के संकट क्षण में दूर करे। क्षण का मतलब होता है तुम्हारे आंख झुकने के पहले क्षण होता है। तो इतने सालों से पीढ़ी दर पीढ़ी से तुम लोग पूजा आराधना कर रहे हैं, किसी लक्ष्मी माता ने तुम लोगों को लाके दिए घटोड़ा सोने चांदी का, के लिए भक्त कमाने जाने की जरूरत नहीं है, पीढ़ी दर पीढ़ी बैठ के खा। बोला क्या किसी देवी ने? नहीं बोला। फिर भी हम घंटा बजाने जा रहे हैं। दुर्गा देवी जब बिठाते हमारे गांव में धूमधाम से बिठाते, हर एक व्यक्ति अपने जेब से 500 रुपए 1000 रुपए ऐसे खचाखच निकाल के देता है। क्या निकाल के देता है? पैसा। काय के लिए? दुर्गा देवी बिठाने के लिए। काय के लिए? क्या बोलते हैं? दुर्गा माझी माता। कौन है? दुर्गा देवी माझी माता है। क्या है? दुर्गा देवी कौन माता है ना? हाँ हो म्हणते बाय, आवाज समजदार बाय आहे। दुर्गा तुमची माय आहे तर तुमचा बाप कोण आहे? दुर्गा देवी तुमची माय आहे तर बाप कुठं आहे तुमचा? अरे त्या ब्रह्मणाला विचारलं का एवढ्या वर्षापासून पूजा करत आहे तर? दुर्गा आमची माता आहे तर बाप कुठं आहे बापा? एवढ्या वर्षापासून बापाचा पत्ताच नाही। बिगर बापाची माय झाली काही? बिगर बापाची लेकरं पैदा केले का? कोणती बाई आहे जिनं बिगर नवऱ्याचे लेकरं पैदा केले? जेव्हा दुर्गा तुमची माय आहे, दुर्गा देवी तुमची माय आहे तो बाप कौन है? कौन है तुम्हारा पिता? भाई मैं भी देखती हूँ, हाथ वर करा, सांगा बाप कौन है? दुर्गा देवी का पति माहित आहे का? दुर्गा देवीचा पती कोण आहे माहित आहे का कोणाला? माहित नाही है? तर याच्यानंतर मंदिरामध्ये घंटा वाजवाले ना अगरबत्ती लावाले जायचं नाही। गोंड की औलाद हो तुम, कोयावंशी हो, इस धरती दाई के पुत्र हो तुम लोग। एक काल्पनिक घंटा बजाने के पीछे जाकर अपनी जिंदगी मत व्यस्त करो। जब तुमको तुम्हारे क्रांतिकारी, तुम्हारे बलिदानी, तुम्हारे प्रेम पुरखाओं के बारे में मालूम नहीं है तो तुम्हारे आने वाली पीढ़ी को क्या मालूम रहेगा? उनको उनके आने वाली पीढ़ी के क्या मालूम रहेगा? जब तुम एक किताब लेते नहीं, अपने क्रांतिकारी पूर्वजों के बारे में जानकारी रखते नहीं, पढ़ते नहीं, तो क्या मालूम रहेगा आप लोगों को? क्या जानकारी रहेगी? नहीं तो मंगलाताई आई ऐसी बड़बड़ की और चली गई। बाटल देना दे। आपण आदिवासीच नाही, नकली आदिवासी त्याच्यात काही आपल्याला याच नाही अनुभव आहे की ना? तर आता जे स्वतःला ब्राह्मण म्हणते ते भी एक मानव आहे। काय? तो भी एक मानव आहे। काय? मानव है। राजा आमचे राजे महाराजे नव्हते का? तर आमच्या राजा महाराजे जे रंगरलिया म्हणत होते, कोण म्हणत होते? आमचे राजे महाराजे म्हणजे आमचे पूर्व दादा परदादाचे परदादा जे राजे महाराजे होते ते रंगरलिया कोणासोबत म्हणत होते? दासियासोबत। कोणासोबत? दासियासोबत। तर त्यांचे पुत्र हे नाजायज औलाद है जे स्वतःले आता ब्राह्मण म्हटले गेले। का म्हटले गेले? हा, तरी तुम्ही त्याला बोलावते, कोणाले? ब्राह्मणाले बोलावते आपल्या घरी पूजा पाठ कराले। छत्तीसगड मध्ये माहित आहे का? एका पोरीनं केस केली बापावर का मला अर्धी प्रॉपर्टी पाहिजे। पोरीनं कोर्टानं आदेश दिला, कारण बापाले विचारलं का तू कोण आहे? आम्ही आदिवासी आहे। तो कोणत्या देवाले पूजते? म्हणते रामले, सीताले, लक्ष्मणले, दुर्गा देवीले। जगने पूर्ण ठप्पा दिला हिंदूचा। का दिला? ठप्पा दिला, हिंदू म्हणून घोषित केलं। आता जनगणना येणार आहे। काय येणार आहे? जनगणना। तुमचे जाती किती आहे? तुमच्या जाती किती आहे? तर तुम्ही सांगितलं का आम्ही कोण आहोत असं ना नाही। ते जनगणनावाले तुमच्या घरात घुसून पाहणार आहे किती देवी आहे, देवता आहे तुमच्या घरी। आणि तुमच्या घरी हे 36 कोटी देवी देवता राहिले तर तुम्हाला भी थप्पा लागणार आहे। तुमच्या लेख राहिले ना, आरक्षण भेटून राहिलं ना, आता ते भी खत्म होणार आहे। का होणार आहे? ते भी खत्म होणार आहे, समजले?
तर तुमच्या घरी जेवढे बी आहे ओ पुराणे वाले, फक्त केस पिकले, बाकी दिमाग तर हायच नाही तुम्हा लोकांना, घुटण्यात गेलाय तुम्हा लोकांचा. अरे तुम्हीच लोक नाही शिकले तर तुमच्या सुना का शिकन, तुमचे सुनाच नाही शिकले तर तुमचे नातू का शिकणार आहे हो. आम्हाला माहितच नाही म्हणते, एवढ्या वर्षापासून गावात राहते ह्या वाल्या. पण भंडारा कोणाचा कोणत्या राजाचं हेच माहिती नाही. केस असेच पिकवले का म्हणते, आम्ही धूप ने चुकाय क्या, धूप में बाल चुकाय क्या म्हणते. तर आम्हाला आमच्या पूर्वजाची जाणकारी ठेवणं जरुरी आहे. तर आमचे जे पूर्वज होते तेव्हा कपडे नव्हते, आज आम्ही कपडे घालत आहोत. तर तेव्हा कपडे नव्हते, तुम्ही देवी देवतावर एवढे सुंदर सुंदर कपडे दाखवताय, तर खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे. तो कोण निर्मिती केली देवाची, स्वतःना केली. हातवरती करा, कोण केली, आम्ही केली म्हणा, हातवरती करा. कोण केली, हात नाही आहे का, मग तर घरी गेल्यावर तिकडे लंबे लंबे हात करू करू का त्याच्यावर बोंबलाता. ये मानव ने उत्पत्ति की भगवानों की, भगवानों ने मानव की उत्पत्ति नहीं की. और मानव की उत्पत्ति प्रकृति शक्ति ने की. मानव की उत्पत्ति प्रकृति शक्ति पंचतत्व ने की. मानव ने उत्पत्ति की हर चीज की, रोड बनाने की, घर बनाने के लिए. हमारे जो पेन थे ना, पेन की हम देवी देवताच्या पूजा नहीं करत बरं, मूर्तियाच्या पूजा नहीं करत. हम काय की पूजा करते हैं, हमारे पेन की. ये लिखने वाला पेन नहीं है, लिहिने वाला पेन नाही. पेन म्हणजे जे गेलेले दादा परदादा परदादाचे परदादा परदादाचे परदादा, त्याला म्हटलं गेलं आहे पेन. का म्हटलं गेलं आहे पेन, लिहिने वाला नाही. पेन म्हणजे जे होऊन गेलेले,